नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पुलाची शिरोली हादरली. सांगली फाट्यावरील रद्दीच्या गोडाऊनला भीषण आग. पुलाची शिरोली येथील सांगली फाटा नजीक असणाऱ्या रद्दीच्या गोडाऊनला मंगळवारी पहाटे आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे प्रदीप कुमार अँड कंपनी नावाने संदीप घोरपडे व प्रदीप घोरपडे यांचे रद्दीचे गोडाऊन आहे. मंगळवारी पहाटे 2च्या सुमारास या रद्दीच्या गोडाऊनला अचानक आग लागली. सगळीकडे कागदी रद्दीचा साठा असल्याने बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केलं. तसेच या ठिकाणी असणारा मालवाहू टेम्पो जळून खाक झाला आहे. घटनास्थळी कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका, वडगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. गाड्या येईपर्यंत कंपनीत असणाऱ्या अग्निशमन रोधक यंत्राने आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. पहाटे 4च्या सुमारास अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण आणण्यात यश आलं. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच शिरोली MIDC पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मंगळवारी सकाळी गाव कामगार तलाठी महेश सूर्यवंशी, कोतवाल संदीप पुजारी यांनी भेट देऊन पंचनामा केला. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.